नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. टुडे वी आर इन सिंगापूर आणि चला पटापट बाहेर जाऊया. रेडी झाले आहे मी. तुम्ही जर माझा गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की इंस्टाग्रामवर चेक करा. येस, लेट मी शो यू द हॉटेल ॲज वेल. आज मी आलेली आहे सिंगापूरमध्ये. ऑलमोस्ट मी मर्लियन पार्कच्या जवळच आली आहे आणि एकटेच आली आज बाहेर, कारण ना भरपूर मुली आहेत म्हणजे ॲज अ क्रू ज्या बाहेर येतात आणि दे आर लाईक वेन वी आस्क देम टू गो आउट टुगेदर and they are like, no, we will just go for the grocery. How many times you want to go for the grocery, man? I am literally tired of it now. म्हणजे ते ना लिटरली ऐकून ऐकून थकले मी की प्रत्येक देशामध्ये जाऊन काय तुम्हाला ग्रोसरी करायची. हां, म्हणजे जिथे स्वस्त वगैरे असेल तिथे वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक ठिकाणी काय ना, इट्स ओके, वॉट एव्हर इट इज. म्हणून त्या सगळ्याला कंटाळून मी तर आज एकटीनेच यायचा निर्णय घेतला आणि इट्स सेफ टू गो आउट इन सिंगापूर, सो दॅट वॉज नॉट अन इश्यू. सो you can see that Marina Bay building behind. So beautiful, right? ती प्रिटी आहे. पण आय थिंक की मी दुसऱ्या साईडला जर गेले तर आणखी थोडा चांगला व्ह्यू येईल. मला फोटोज वगैरे क्लिक करायचे. बघूयात आता काय कुठून काढते. तर प्लस एकटं फिरायला येण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही आहे माहिती आहे. मी माझे पण काही फोटोज वगैरे काढून झाले, दुसऱ्यांचे पण काढून दिले ज्यांना मी ओळखत पण नाही, असेच टुरिस्ट वगैरे आलेले त्यांचे. तर खरंच मजा येते, मला एन्जॉय करते मी. एकटं फिरण्यात पण एक वेगळीच मजा आहे. तिचं ॲम्बियन्स एवढं चांगलं आहे ना, लोक खूप फ्रेंडली आहेत, मोस्टली टुरिस्टच आहेत, एशियन लोक जास्त आहेत आणि खरंच खूप मस्त वाटतंय. आणि एवढ्या वियर्ड पोजमध्ये लोक फोटो काढतात ना. सी, यू कॅन सी ॲट माय बॅक. सॉरी, मे बी समवेअर. वेअर इज शी? सी, शी इज ट्राईंग टू कलेक्ट दॅट वॉटर इन हर बॅग. बाहेर एवढी ऊन आहे ना की मी आता फायनली थोडं थंड वगैरे घ्यायला आली स्टारबक्समध्ये. आणि मेन म्हणजे हे कारण होतं ना की बाहेर गरमी पण होते खूप, असं काही नाही. आणि मला नेट पण पाहिजे होतं, कारण माझ्या मोबाईलमध्ये रोमिंगचा रिचार्ज असतो ना, तो नाही आहे. सो फायनली आय गॉट द नेट. म्हणजे मी पुढे पुढे जायचं आहे ते पण थोडं सर्च वगैरे करू शकेल. चायना टाऊन आहे आणि असे भरपूर काही प्लेसेस आहे, पण माहीत पडते आज दिवसभरात काय काय कवर करता येईल. आणि बघूया, थोडं रिलॅक्स होते आधी, कारण खूप गरमी आहे बाहेर, भरपूर ऊन आहे. मेन म्हणजे ना ह्युमिड खूप आहे. सो तर आता मी आले आहे गार्डन्स बाय द बेमध्ये आणि खूप मोठा आहे. मी जेवढं एक्सपेक्ट करते त्यापेक्षा खूप मोठा आहे. ऑलमोस्ट मला तर वाटते माझा 1-1.5 तास तरी जाईल इथे फिरण्यात. चला तुम्हाला पण दाखवते. फायनली माझी तिकीट वगैरे परचेस करून झाली आहे. मी फ्लॉवर डोमसाठी केली आहे, आणखी एक क्लाउड फॉरेस्टसाठी पण आहे. पण बघूयात काय काय कवर करता येईल. तर तो म्हणाला की ऑलमोस्ट 2.5 आवर लागेल सगळं काही कवर करायसाठी, पण बघूयात आता. सुंदर बनवलं आहे ना यांनी. फोटो वगैरे काढायसाठी तर एवढे स्पॉट्स आहेत आतमध्ये की तुम्ही बिलकुलच मिस नाही करू शकत. बघू शकता सुंदर सुंदर फ्लावर्स वगैरे मागे. मी कधी बघितले पण नाही एवढे सुंदर फ्लावर्स आहेत, जे युजली आपल्याकडे नसतील मे बी,
म्हणूनच. पण खरंच वर्थ इट आहे आणि आतमध्ये पूर्ण थंड आहे. बाहेर जर ज्याला म्हणजे आल्यावर उन्हात वगैरे नसेल फिरायचं तर बेस्ट ऑप्शन आहे. इथे आल्यावर तुम्ही ऑलमोस्ट तुमचा 2-2.5 तास तर जातीलच यामध्ये. इथे गाईड वगैरे पण अवेलेबल आहे. त्यानंतर बस आहे ती आपला बस पण घेता येते. पण इतकं काही नाही. जर मला वाटते जर तुम्हाला चांगले फोटोज वगैरे काढायचे असतील तर बेटर आहे की तुम्ही ना म्हणजे पायी याल. थोडं चालावं वगैरे लागेल. पण ठीक आहे, वन टाईम एक्सपिरियन्स म्हटल्यावर तर मग तेवढं तरी चालतंच आता. फ्लावर्स बघते माझ्या मागे. आणि भरपूर काही जागी इथे मेंटेनन्स पण चालू आहे. त्यामुळे काही जागा आहेत ज्या यांनी क्लोज केल्या आहेत. मला तुम्हाला एक स्टॅच्यू दाखवायचा आहे. स्टॅच्यू म्हणजे त्यांनी काहीतरी स्ट्रक्चर बनवलं आहे ॲनिमल्सचं, पण पूर्ण लाकडाने बनवलं आहे. माहिती आहे? किती सुंदर वाटतंय ना, आणि खूप उंचावर आहे ते. आणि तुम्ही कोणत्याही गार्डनमधून एक्झिट घेतल्यानंतर तुमची एंट्री होईल या सुव्हिनियर शॉपमध्ये. अँड नाऊ वी आर एंटरिंग इन अ क्लाउड फॉरेस्ट. कॅन यू सी हाऊ द एंट्रन्स इज? त्यानंतर मी आले आहे क्लाउड फॉरेस्ट आणि जुरासिक पार्कमध्ये. इतकं सुंदर बनवलं आहे ना, इतकं सुंदर. तुम्हाला डायनासोर दिसतील माझ्या मागे. आणि एवढं लाईक इट फुल्स ऑफ ग्रीनरी, फुल ऑफ ग्रीनरी. कॅन यू सी बिहाइंड मी? हिअर इज शोईंग हाऊ द लाईफ हॅज स्टार्टेड. इथे ना भरपूर काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे शाळेच्या स्कूल ट्रिप्स पण भरपूर आलेल्या इथे. आणि तुम्ही बघू शकता की इथे डायनासोर्सच्या इव्होल्युशनपासून हाऊ द लाईफ वॉज स्टार्टेड अँड एव्हरीथिंग. दे रिअली मेड अ गुड प्रोजेक्ट अबाउट इट. आणि हे जे गार्डन आहे ना, हे आपल्या नॉर्मल गार्डन सारखं नाही आहे. म्हणजे इथे ना तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. जर मुलं वगैरे असतील लहान सोबत तर खूपच म्हणजे इंटरेस्टिंग तर आहेच बघायला, पण तेवढंच इन्फॉर्मेटिव्ह पण आहे. सगळ्या प्लांट्सचे बोटॅनिकल नेम, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स होते ना, त्यामधले पण सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर म्हणजे वेगळे जे फ्लावर आहेत त्याच्याबद्दलचे त्याचे बोटॅनिकल नेम, त्याची माहिती, त्याचं ओरिजिन कुठलं आहे, वेदर कंडिशन कोणती सूट होते त्याला, सर्व सर्व माहिती दिली आहे यांनी. इथे ना तुम्ही डायनासोर ते कसे तयार झाले म्हणजे त्यांच्या एम्ब्रिओ फेजपासून तुम्ही पूर्ण ते अडल्ट होईपर्यंत सगळे त्यांच्या फेजविषयी सर्च करू शकता, शिकू शकता. म्हणून बघा इथे भरपूर मुलं वगैरे दिसत आहेत तुम्हाला. आणि इथे पण तर आता आता आपण आलो आहे इंडियन गार्डनच्या साईडला. आणि ना येताच एंट्रीला असे त्यांनी ॲनिमल वगैरे काही बनवले दिसेल तुम्हाला. इकडे कॅमल आहे आणि इकडे माझ्या मागे इंडियन फूड त्याबद्दलची माहिती. आणि त्यानंतर इकडे आपले ट्रेडिशनल मेडिसिन्स दिसेल तुम्हाला. बघूयात आणखी पुढे काय काय आहे तर.
सो बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड लेट मी टेल यू समथिंग. काय झालं माझ्याबरोबर. ॲक्च्युली मी माझा फोन फुल चार्ज करून आलेली, पण इतका मोठा आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट मी सकाळपासून आली आहे आणि माझा फोन पूर्ण त्याची बॅटरी पूर्ण ड्रेन झालेली. ओके, सो मी शोधत होती, कारण मी ऑलरेडी माझं हे जे आहे ना, काय म्हणते, चार्जर वगैरे मी सोबत घेऊन आलेली. म्हटलं जर कुठे सॉकेट वगैरे मिळालं तर, म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठे, तर आय विल चार्ज माय फोन जस्ट इन केस. युजली मी कॅरी नाही करत चार्जर वगैरे सोबत. पण लकीली जेव्हा मी इथे आली तेव्हा मला कळलं की त्यांच्याकडे पॉवर सॉकेट्स वगैरे तर नाही आहेत, पण ते पॉवर बँक जे आहेत ते रेंटने देतात, जिथे आपण चार्ज वगैरे करू शकतो. आता पण मी सोबत घेतली आहे, त्यामुळे माझ्याकडे माहीत नाही आहे. तुम्हाला आवाजात जर थोडासा प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज ॲडजस्ट फॉर दॅट. आणि ते ना, स्टाफ पण एवढा सपोर्टिव्ह आहे ना, की ते लोक तुम्हाला हेल्प करतात. कसं घ्यायचं, कशी ॲक्सेसिबिलिटी आहे, त्यांचं एक ॲप आहे, तिथून घ्यावं लागतं. अँड ऑफकोर्स यू हॅव टू पे समथिंग, बट इट्स ओके. रादर दॅन हॅविंग नथिंग, इट्स बेटर टू हॅव समथिंग. मला वाटतं ना, रात्री खूप सुंदर दिसत असेल, कारण त्यांनी खूप लाईटिंग वगैरे भरपूर केली आहे इथे. पण इतका वेळ नाही आहे माझ्याकडे, मी रात्रीपर्यंत तर नाही थांबू शकत. पण इथला स्टाफ सांगत होता की इथे ना संध्याकाळी लाईट शो वगैरे होतो, तर आणि खूप चांगला असतो, मी बघितलं आहे ऑनलाईन. तर इफ यू हॅव टाईम देन वाय नॉट. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी पण भरपूर टाईम आहे माझ्याकडे, जाता आलंच तुम्हाला बाहेर, पण मी भरपूर थकले आता. एवढं चाललं आहे ना, खूप मोठं गार्डन आहे आणि एवढं इन्फॉर्मेटिव्ह आहे ना, मी तुम्हाला बिलकुलच बोर नाही होणार इथे, नॉर्मल पार्क गार्डनसारखं. कारण इथे त्या साऊंड इफेक्टसोबत सगळी काही इन्फॉर्मेशन दिली जाते, किंवा तिथे जे आपण जिथे जात ना, डायनासोर्स आहेत किंवा जे ॲनिमल्स दाखवले आहेत, तिथे सगळं त्यांचा म्हणजे तो साऊंड इफेक्ट पण आहे तिथे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. पण खूप थकले मी आता याच्याशी तरी मी जास्त नाही चालू शकणार. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढे बाकीचं जेवढं काही राहिलं आहे ते नेक्स्ट सिंगापूर ट्रिपमध्ये कवर करूया. चला तर बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.